ढगाळ ढगाळ वातावरण मस्त दिसून आलं आजचं. काय पेंटिंग करते लोक अशा ढगाळ वातावरणात. बढ्या दिसून आलं आहे. पण हे फ्रेम पण किती मस्त दिसते. तिकडून तसं सूर्य सकाळ सकाळचं कवळा कवळा. हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मिशन आडतचा आजचा आपला दिवस आहे 37वा म्हणजे 37. सकाळचे सारे जरुरी काम पूर्ण करून मी चाललो फिरायला डेव्हिडला घेऊन. आता इकडं काय करावं काय नाही काही समजत नाही. का बोर होऊन राहिलेले. घर बसल्या माणसाला लयच बोर होते. काय दाखवणार बी काय काही चांगलं घडत बी नाही. म्हणजे नवीन तेच डेली लाईफ आहे. म्हणून मी वर्कआउट जे करत होतो रोजचं ते दाखवणं बंद केलं. काय ते बोरिंगच होत होतं. तेच वर्कआउट. 100 पुशअप्स, 50 सूर्यनमस्कार, 50 सपाटे, दंड बैठक, बस झालं खतम. हे तर लोकांना माहीतच झालं ना. मी रोज करत होतो. दिसून देणार ब्राईटनेस बी नाही आहे. कॉलेज बांधकाम नवीन आहे अमोलकचंद कॉलेजचं. नाहीतरी इथं पाहिजे बी होतं म्हणा. रात्री कोणी इथे काही करून चाललं ना इथं माहीत बी नाही पडत बरं. एवढा अंधार राहते. आता मी जेव्हा रात्री येतो ना, दाखवला आहे तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये. काळा किट्ट अंधार राहते भाई याच रस्त्यानं पूर्ण. ते लाईट बी राहते ना, स्ट्रीट लाईट, ते बी तोडून टाकलेत लोकांना. तिथंच बसते, अंधारातच बसते लोक. अजीब लोक आहे यवतमाळचे. तर मिशन आडतचा आजचा आपला दिवस आहे 37वा. हे मागायची माशी काय पिच्चा सोडून न राहिली भाई. तर मिशन आडतचा आजचा आपला दिवस आहे 37वा. आज आपण काय करणार आहोत काय नाही करणार आहोत सगळं तुम्हाला सांगतो. लेट्स गो. भाई जे माझ्या विदर्भियन बोलण्यात आहे ना ते दुसरं कोणत्याच भाषेत नाही असं मला वाटते. आता मी वापस येत होतो तिथं ते अमोलकचंदचा गेट आहे ना, तिथं 2 पोट्टे थांबून होते. का त्याच्या मित्राची वाट. त्याचा मित्र म्हणजे हे अंदर गेले गेटमध्ये घुसले तर त्याचा मित्र म्हणे बस का हेच का आपली दोस्ती थांबले नाही तुम्ही असं तसं. मग ते दोघं पोट्टे म्हणे थांबले म्हणे त्याला खराब वाटून राहिलं म्हणे. नंतर मग जसा तो पोट्टा आला मग हे 2 पोट्टे म्हणे घे बाई म्हणे थांबलो म्हणे तुझ्यासाठी म्हणे. झालं म्हणे सब व्यवस्थित घे म्हणे मग तोंडात आता. म्हणजे हे असं छोट्या गोष्टीतून पाहा ना भाई किती खतरनाक मीम बनून डायरेक्ट जागच्या जाग्यावरच. असं काही समजतच नाही का. आणि याच्यात मला का फील वाटते एकदम असं आपण बोलून राहिलो काहीतरी. मला तर बहुत मजा येते विदर्भियन बोलण्यातच. मला तुला घाल कुत्र्याला ते बोलण्यापेक्षा आपलीच ठीक आहे भाई. तुले ना मला घाल कुत्र्याला असा. ते मीम किती खतरनाक होता. थांबलो घे मग तोंडात होता. अरे बापरे काही हे लोक आहे. तुम्ही तर अजून मलाच पाहिलेलं आहे. फक्त बाकीच्या पोट्ट्यांना पाहिलं ना विदर्भातल्या तुम्हाला माहीत पडते. मग मी काहीच नाही. पोट्टे लयच डेंजर आहे माझ्यापेक्षा बी. कॅरीमिनाटी बी काही नाही. मग हिंदीपेक्षा मजा मराठीत येते. तुम्ही जर OG पोट्ट्यात जर बसले ना OG ग्रुपमध्ये तेव्हा तुम्हाला समजा वैभव राठोड काहीच नाही आहे. त्यांना अजून तेवढे शब्द वापरले पण नाही आहे त्याच्या व्हिडिओमध्ये. OG गँगस्टर आमची जर समजा एखादी महफिल बसली ना त्याच्यात मी व्हिडिओ काढीन. भोका एवढे खतरनाक लेवलची बकचोदी होते. एवढ्या खतरनाक लेवलचे शब्द वापरले जाते. इंटरनॅशनल लेवलची इंग्लिश बोलली जाते तिथं. मजा येईन तुम्हाला मजा येईन. बसवीन मैफिल मी कधीतरी दाखवीन तुम्हाला की असल विदर्भियन काय राहते. याचं हर जागी स्टॉप राहते हर जागी. आता कॅमेरा दाखवतो ना तर मुतन तो. टंकी एवढी मोठी राहते याची साला हर जागी मुतते तो हर जागी. 5-5 मिनिटांना थोडीशी धार माराच लागते त्याला. आमच्या इकडे पहा मोठं जात आहे बनलं. कुठे गेले ते गोडाऊन. आमच्या इकडं गोडाऊनच बनत राहते सारा. काय गोडाऊन होते गोडाऊन बनते. आमच्या घरच्या इकडचे लोक विचार करून राहिले का हा मोहल्ला चांगला बनन एरिया डेव्हलप होईल. लोक येईन राहिले नवीन काय म्हणते त्याला शेजारी येईन कायच्या मातीत. इकडे एक गोडाऊन बनलं तिकडे एक गोडाऊन आहे. हे मागचं तर पाहूनच घ्या तुम्ही. हेही गोडाऊन आहे इथं छोटूस. इथं तिकडे घर आहे म्हणा पण गोडाऊन बनवून राहिले इकडे. बाकी झाडं आहे त्याच्यामुळे बहुत चांगलं वाटते. सकाळी नैसर्गिक वातावरण भेटते ना माणसाले. आलो आपण आपल्या घरी वापस. आळशी झोपूनच आहे का यो. कधी उद्यापासून ट्युशन आहे का. अरे
पण हवा तर नाही याच्यात सायकलच्या टायर मध्ये. कोणाला मध्ये गुड मॉर्निंग. साठी फोटो इज्जत नाही भाई, डायरेक्ट रिपोर्टर म्हणली मला. ब्लॉगर आहे, ब्लॉगर. रिपोर्टर अलग, ब्लॉगर अलग. ते इंग्लिश नाही बोलता येत बेटा. व्हिडिओ काढणारा मराठीत म्हणता येते रिपोर्टर म्हणल्यावरती नाही बातमी आणता का? ते दुसरं हो, हे दुसरं. जाटवाली न्यूज सध्या इंटरनॅशनल लेवलचा प्रोजेक्ट सुरू आहे. तकलीफ होते बाबा ते अरे सारे सकाळचे सारे जरुरी काम पूर्ण झालेत. भांडे घातले, फरशी पुसली यांना, मी न पुसली. टाळी वाजवत्या. मला हे लग्न केल्यानंतर कपडे त्यांना काढले ना माहिती ना, व्हिडिओ दिसते ना पूर्ण टाकले बी पूर्ण उचले नाही आणले. हां हां जो टाकलं तोच काढून नाही काम करते तसं ती, पण आगाऊपणा जास्त आहेच तिच्या अजून. लहान लहान म्हणूनच त्याला डोक्यावर चढून घेतलं. आता लहान लहान म्हणून त्यानं काल सारे कपडे काढलेच ना, टाकले बी काढले बी. कपडे काढून धुतले आपण ना. उद्याच का? उद्या गावाला जा रे भाई. तर आता आमची व्हिडिओ येईन नाही येईन गॅरंटी नाही. मी टाकीन तिकडचे गावातले, पण गावात कसं माहिती का, नेट नाही टाक. ते एकाच दिवसात 3 व्हिडिओ टाकून देईन. 3 दिवसासाठी चाललो ना, 3 का 4. आम्ही 3 दिवसासाठी चाललो. आई बाबा सगळे ते तिकडं पूजा मे बी राहीन पूजा, कारण अजून डिसाईड नाही झालं आहे ते पूजा ठेवायची आहे नाही ठेवायची. तर मी तिचं शूट करून आणि एडिट करून ठेवीन बढिया. मग इथं आल्यानंतर वायफाय आपल्या घरी आहे, गावात नाही आहे ना. गावाचं मग दाखवीन तुम्हाला काय सीन आहे. मग घरी येईन, अपलोड करीन एकाच दिवसात सारे व्हिडिओ. हां तो वाला सीन बी करायला लागते नाही का. गुंदी लाज लाज पप्पी दिन तुला डायरेक्ट छाप. नाही टोपी खराब करायची माहिती तू. अल्ली अरे हो जागा ना तरी बी का मारू का साबून घ्यायचोय तो. रागात येते बा आता. इकडे आतापर्यंत व्हिडिओ चालू नव्हता तर बढ्या येत नव्हता. आता इकडे हे म्हणलं एक्का याच्या झाला. घाल नाही टोपी का होतं असं घातलं तर खराब केला का मारतोच तुला मी. घाल ना वे, असं पाहू तर ते मस्त अंपायर सारखा दिसतो. अंपायर सारखा दिसते का खायासाठी नाही सांगत आहो. इकडे हे घाले ये डेव्हिड. गुमराह करायसाठी करून असा याचा लाड केला ना तो माणूस तिथं गरम होते. हा फिरायला चाल म्हणला तर मस्त आला. हे घाले टोपी घाल. टोपी कोण आनंद तू? टोपी कोण आनंद? असं मस्त दिसते तू. तुझे व्हिडिओ दाखवीन ना मी, बढ्या दिसते. माझ्याकडे सांगत आहो थोडं 1 सेकंडसाठी घालून पहा असा. हे बाय चाल मग आता घेऊन चल. किती घेऊन जाशील तरी नाही म्हणत नाही तो. बेशरम गेला. टोपी घाल म्हटलंच नाही घाल मला. चष्मा घाल म्हटलं तर लई तुझी खुश झाली तिथं.
यंकच पातळी वाटी त्याला म्हणते पतल्या पोळ्या. मराठी तरी काय म्हणते? हा जोरान बोल. रुमाल रोटी नाही, रुमाल रोटी नाही, आणखी तरी काय ते म्हणजे मांडे ते वेगळे राहते. मी तर माठावर चाले रुमाल रोटी म्हणून. एवढ्या 15 पोळ्या खातो मी. एवढ्या पुरा घरच्यासाठी आहे. तर प्रोसेस दाखवतो तुम्हाला कशी बनवल्या जाते ते. आज आमच्या घरी आंब्याचा रस आहे. रस सोबत पतल्या पोळ्या. मटण संपली. मटणासोबत राहते बेस्ट म्हणजे तर. पण हातावर केलं जाते पूर्ण जे प्रोसेस आहे. सापड चुपड धने का माल. त्याच्यानंतर मग इतकं एकदम पतली लेअर आहे ती. पतली बिलकुल हे बा एकदम. आणि हे आम्ही बंजारी लोकांची खासियत आहे. बाटी प्लस बोटी इज इक्वल्स टू गोरमाटी. तर असा गेला आजचा आपला मिशन आळसचा दिवस 37वा. आता सगळे लोक लागले आहेत पॅकिंग केले, कारण आम्हाला जायचं आहे आमच्या गावावर. खेडेगावाला जायचं आहे, काकाचं लग्न आहे. त्याच्यामुळं सगळ्यांची कपडे धुवून प्रेस करून सब रेडी आहे. बॅगेत पॅक करायचं आहे. आज तापून जेवण झालं आहे आज आपलं, कारण आज आंब्याचा रस केला होता आहे ना. पतल्या पोळ्या केल्या होत्या. त्याला बंजारीत पातळ बाटी बनते. आणि मी जे मी सांगितलं होतं ना, माझी मामाची पोरगी राहते बाजूला, तिच्याकडून थोडंसं मटण आणलं होतं. ते देते ना शेजारी, जर राहिली तर शेजारी जे देते ना, तेवढं एक वाटी मटणाची हे आणली होती. मग मी ना मटण खाल्लं. पातळी बाटी प्लस बोटी इज इक्वल्स टू गोरमाटी असं म्हणलं जाते. तर मी आज ते जेवण केलं. तर आपल्याला जायचं आहे उद्या सकाळीच जायचं आहे 7 वाजता. तर 7 वाजता जायचं आहे. त्याच्यामुळं प्लॅनिंग आधीच करायला लागणार आहे. किती वाजता उठायचं आहे, आंघोळ किती वाजता होईल वगैरे वगैरे वगैरे. उद्याचा व्लॉग आपण इच्छा शूट करून टाकू. अर्धा गावाचा दाखवतो तुम्हाला, आमच्या खेड्या गावाचा कसा आहे. आणि बंजारा समाजाची तुम्हाला पूर्ण हे पण दाखवतो. लग्न कसं होते, काय होते, स्टार्टिंग पासून हल्दी खेळते का नाही, काय नाही, सगळं दाखवतो तुम्हाला. कारण खेड्या गावावरचा जो लग्नाचा मजा आहे ना, तो अलग राहते. ते पाहूनच घेसान तुम्ही. आणि हे जे ब्लॉग्स आहे, आता हा वाला ब्लॉग तो तुम्ही पाहून घेसान. याच्यानंतरचा 38, 39, 40, 41 जेवढे पण होईल ते आपण एका दिवसात पूर्ण अपलोड करून टाकू. कारण खेडेगावावर आपल्याकडं नाही आहे वायफाय. आणि मोबाईलचा नेट काही तेवढा पुरत नाही आपल्याला. त्याच्यामुळं जेव्हा आपण गावावरून वापस येईन, जवळपास 6 तारखेला येईन मी तो वापस, तेव्हा एकाच दिवसात सारे अपलोड करून टाकू. आपण एडिट करून ठेवून देऊ मोबाईलमध्ये, तसं अपलोड आपण लेट करू. आजच्यासाठी एवढंच. बाकी बघू उद्या. जय महाराष्ट्र.